आज रमेश म्हात्रे हे गोव्यासाठी रवाना झाले। जो भी है जे पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे। सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे। डोंबिवली हॉस्पिटल मारहाण प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांची अखेर जेलमधून सुटका झाली आहे। मात्र ते जेलमधून बाहेर आले असले तरी त्यांचा मुक्काम आता गोव्यामध्ये असणार आहे। हायकोर्टानं कठोर निर्बंध त्यांच्यावर लागू केले। काय आहेत हे निर्बंध आणि म्हात्रेंच्या वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात शिंदे सेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना हायकोर्टानं कठोर अटींसह जामीन मंजूर केलाय। वकिलांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानं 20 दिवसानंतर म्हात्रेंना शनिवारी सायंकाळी 4:30 वाजता आधारवाडी कारागृहातून सोडण्यात आलं। म्हात्रेंचा मुक्काम आता गोव्यामध्ये असणार आहे। गोव्यातील अंजुना स्थानिक पोलीस ठाण्यात आठवड्यातील ठरवून दिलेल्या 3 दिवस त्यांना हजेरी लावावी लागणार आहे। हायकोर्टानं घालून दिलेल्या कठोर अटींची पूर्तता केल्यानंतर कल्याण कोर्टानं सुटकेच्या आदेशाला मंजुरी दिली। म्हात्रे शुक्रवारीच आधारवाडी कारागृहातून बाहेर येणार होते, मात्र वेळीच कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं 1 दिवसाचा विलंब झाला। शनिवारी कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर म्हात्रे कारागृहाबाहेर आले। ठीक लग रहा है आपको? खुशी हो रही है सर? खुशी हो रही है आपको? जो भी है जे पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे। सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे आणि न्यायालय जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। धन्यवाद। म्हात्रेंचे वकील काझी यांच्याकडून असं सांगण्यात आलंय की जोपर्यंत दोषारोप पत्र म्हणजे चार्जशीट दाखल होत नाही तोपर्यंत म्हात्रेंनी गोव्यामध्ये राहायचंय। समर्थक आणि प्रत्यक्षदर्शी यांच्याशी संपर्क ठेवायचा नाहीये। हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात येणार आहे, त्यासाठी विशेष सरकारी वकील असणार आहे। खटला संपेपर्यंत तो बदलता येणार नाही असं देखील म्हटलंय। मी ॲडव्होकेट मुजाहिद खालिद काझी। जर आपण बघितलं तर मेहरबान JMFC कोर्टने रमेश म्हात्रे यांना बेल ग्रांट करण्यात आली होती, पण नंतर ड्यू टू सर्टन सर्कमस्टान्सेस आणि डॉक्टरांचा आक्रोश बघून इंडिया लेवलला मेहरबान हायकोर्टाने सुमोटो घेतला। संज्ञान घेतल्यानंतर त्यांचं जामीन रद्द करण्यात आलं आणि त्यांना सरेंडर व्हायला सांगितलं। तर त्या आदेशाचं पालन करून ते सरेंडर झाले। सरेंडर झाल्यानंतर जवळपास 20 दिवस नंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे आणि ते जामीन कंडिशन टाकली आहे बरेचसे, पासपोर्ट जमा करा आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहायचं आहे जोपर्यंत चार्जशीट फाईल होत नाही आणि विटनेसेसशी आणि सपोर्टरशी संवाद नाही साधायचा आहे, असे बरेचसे कंडिशन्स आणि रेस्ट्रिक्शन्स टाकण्यात आले आहे। तर ते सगळे कंडिशन्स बघून आम्ही पासपोर्ट जमा केलं, आम्ही जे काही डिटेल्स होते ते सबमिट केलं आणि आज आम्हाला रिलीज लेटर देण्यात आलं। तर ते लेटर आम्ही आधारवाडी कारागृहाच्या पेटीमध्ये टाकून आज रमेश म्हात्रे हे गोव्यासाठी रवाना झाले। तिकडं अंजुना पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना ट्यूजडे, फ्रायडे, थर्सडे आणि सॅटर्डे, ट्यूजडे, थर्सडे आणि सॅटर्डे हे 3 दिवस त्यांना तिकडे जाऊन हजेरी द्यायची आहे। मग जेव्हा चार्जशीट फाईल होईल, 10 दिवसात चार्जशीट फाईल होण्याची शक्यता आहे। तर जेव्हा चार्जशीट फाईल होईल तेव्हा ते महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात आणि इकडं आल्यावर प्रत्येक बुधवारी जोपर्यंत ट्रायल फिनिश होत नाही प्रत्येक बुधवारी DCP ऑफिसमध्ये जाऊन त्यांना हजेरी लावायची आहे आणि हे मॅटर जे आहे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालणार आहे। या मॅटरसाठी एक स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असणार आहे आणि बीइंग अ डिफेन्स ॲडव्होकेट आम्ही ट्रायल चालवायला तयार आहोत आणि आम्ही किंवा रमेश म्हात्रे प्रॉसिक्युशनला सहकार्य करू आणि हे मॅटर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालू। या गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी आहेत। कोणाकोणाला जामीन झाला आणि कोणाकोणाला महाराष्ट्राच्या बाहेर तरी
जे महिला आहे ते अजूनही आदरवाडी कारागृहात आहे. हे बेल फक्त चौघांसाठी झालं आहे आणि जे काय कंडिशन्स मी सांगितली मेहरबान हायकोर्टाची ते चौघांना ऍप्लिकेबल आहे आणि रमेश म्हात्रेसह बाकीचे जे 3 आरोपी आहे त्यांना बेल ग्रांट करण्यात आले. तुमची तारीख काय दिली? आता हे जे पूर्ण प्रकरण आहे मेहरबान हायकोर्टात 11 सप्टेंबरला ठेवण्यात आलेलं आहे. ते समरी किंवा जे काय रिपोर्ट असतील कंडिशन्स फुलफिल केलेले आणि बाकी अपॉइंटमेंटचे ते सगळं 11 सप्टेंबरला तिकडं सबमिट होईल. फास्ट ट्रॅक वरती केस चालणार आहे, म्हणजे किती दिवसात किंवा किती महिन्यात त्याचा निकाल लागेल? आता आम्ही तर प्रॉसिक्युशनला मदत करायला तयार आहोत. तर ते निकाल जेव्हा लागेल तेवढा लागेल. तर जेवढे काय दिवस लागतील, महिने, 2 महिने, 6 महिने, वर्षभर जे काय असेल तर ते आपल्याला नंतर कळेल. न्यायालयाने जर याला दोषी ठरवलं तर पुढची प्रोसिजर काय असेल? तुम्ही किती शिक्षा लागू शकते? कॅश पण भरावं लागेल का? दोन्ही लागतील का? एकच काय लागेल? ते तर काय नंतरची गोष्ट आहे. निकाल जे लागेल तर लागेल, कन्व्हिक्शन किंवा ॲक्विटल. पहिली तर आपण केस चालवून घ्यायची आहे. तर ते जे विषय, हे जे प्रश्न आहे त्यावेळेला आपण उत्तर दिलं तर बरं होईल. 6 जुलैला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये म्हात्रेंवर डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. म्हात्रेंसह 3 जणांविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून विलंब देखील झाला. त्यानंतर म्हात्रेंना अटक करण्यात आली. पोलीस कोठडी मिळाली. कल्याण कोर्टानं जामीन दिल्यानं घटनेचं गांभीर्य पाहता हायकोर्टानं स्वयंप्रेरित होऊन म्हात्रेंचा जामीन रद्द केला. त्यानंतर पुन्हा म्हात्रे विष्णुनगर पोलिसांना शरण आले. तेव्हापासून ते आधारवाडी कारागृहात होते. मयुरी चव्हाण, लोकमत.